नमस्कार. आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मेथीचे पराठे आपण नेहमीच करतो, पण बऱ्याचदा काय होतं की ते पराठे लाटता येत नाही किंवा ते कोरडे होतात किंवा कडक होतात. तर आज मी तुम्हाला असा एक इन्ग्रेडियंट त्यात सांगणार आहे की ते घातल्यानंतर तुमचे पराठे अगदी मऊ लुसलुशीत होतील आणि व्यवस्थित लाटता येतील. चला तर रेसिपी बघूयात. खास आऊची रेसिपी मेथी पराठा. आता यासाठी लागणारं वाटण आपण आधी करून घेणार आहोत. घेणार आहे 4-5 मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि साधारणपणे 1 इंच एवढं आलं. ह्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचंय, म्हणजे हे छान बारीक वाटलं जाईल. आता हे मी मिक्सरला वाटून घेते. पराठे करण्यासाठी मी एक मोठा बाउलभर एवढी मेथीची पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. मेथीची पानं मिठाच्या पाण्यात धुवायची, म्हणजे मग त्याच्यावर जे काही फवारणी केलेली असते औषधाची ती सगळी औषधं त्यातली निघून जातात. आता ह्यामध्ये मी मगाशी जे आपण वाटण करून घेतलं ते वाटण घालणार आहे. त्यानंतर घालणार आहे 1.5 चमचा एवढं मीठ, 1 चमचा एवढे तीळ, 2 चमचे बेसन पीठ. हे सगळं आधी मिक्स करून घ्यायचंय. यामध्ये आता आपण घालणार आहोत मिसळणीच्या डब्यात जो चमचा असतो त्या चमच्याने 1 चमचा एवढं लाल तिखट, अर्धा चमचा हळद. पुन्हा हे सगळं मिक्स करून घेऊ आणि ह्यामध्ये आपण घालणार आहोत 3 मोठे बाउल एवढं गव्हाचं पीठ. हे मी मोजून घेतलंय. गव्हाचं पीठ चाळून घ्या. आता हे सगळं मिक्स करायचंय आणि मगाशी मी सांगितलं तसं एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्यामुळे पराठे अगदी मऊ लुसलुशीत होतात. हा पदार्थ आहे तो म्हणजे बटाटा. 1 बटाटा मी उकडून व्यवस्थित स्मॅश करून घेतलेला आहे आणि आता हे मी ह्यात घालणार आहे. बटाट्यामुळे काय होतं, पराठे अगदी मऊ लुसलुशीत होतात. आता हे सगळं आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि मग लागेल तसं आपण यामध्ये पाणी घालणार आहे. पाणी फार लागत नाही, पाणी मात्र अंदाजानेच घालायचं आहे. आपण नेहमीच जसं पोळ्याचं पीठ आपण भिजवतो तसंच हे पीठ आपल्याला भिजवायचंय, म्हणजे फार घट्ट नाही आणि फार सैल नाही. एवढ्या पिठामध्ये साधारणपणे 10 पराठे आपले होतात. हे पहा व्यवस्थित मळून झालंय. आता किंचित तेलाचा हात लावून हे व्यवस्थित मळायचंय आणि 10 मिनिटासाठी हे झाकून ठेवायचंय, म्हणजे मग आपल्याला पराठे छान लाटता येतात. हे पहा आपलं हे पीठ छान तयार आहे. पुन्हा एकदा थोडासा तेलाचा हात लावून मळून घेऊया आणि पराठे लाटायला घेऊया. एक छान गोळा घ्यायचा आहे, थोडंसं पीठ लावायचंय त्याला. छान आपण नेहमी घडीची पोळी करतो ना तसं मध्ये तेल लावून छान घडीची पोळी लाटतो तसं लाटायचं, म्हणजे छान होतो. पराठ्याचा आकार तुमच्या आवडीनुसार लहान मोठा कसाही तुम्ही ठेवू शकता. एकीकडे मी तवा तापत ठेवलेला आहे मीडियम फ्लेमवर. सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्याला तुम्ही हा पराठा करू शकता. अगदी छान मस्त होतो.
पराठा अति पातळ पण लाटायचा नाही आणि खूप जाड पण ठेवायचा नाही, आपली नेहमीची पोळी असती तेवढाच. तव्यावर आधी किंचित तेल घालून घ्यायचं, म्हणजे पहिला जो पराठा असतो ना किंवा पोळी करताना सुद्धा किंचित तेल असं शिंपडून घ्यायचं, म्हणजे पहिली पोळी पटकन भाजली जाते. एका बाजूनी किंचित भाजला गेला की उलटायचंय. तुम्हाला जर हाताने उलटता येत नसेल तर तुम्ही उलटणं वगैरे काही घेतलं तरी चालेल. एका बाजूने भाजून झाला की गॅस थोडासा मोठा करायचा आहे, म्हणजे मग छान खरपूस असं भाजला जातो. आता पुन्हा उलटल्यानंतर किंचित तेल सोडायचे त्याच्यावर आणि पुन्हा उलटायचंय. पुन्हा दुसऱ्या बाजूवर पण तेल सोडायचंय. हे पहा, असं छान दोन्ही बाजूनी खरपूस भाजायचं आहे. मी जे व्हिडिओज तुम्हाला दाखवते ते आवडत असतील तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. माझ्याकडे पराठ्याच्या बऱ्याच रेसिपीज आहेत, तुम्हाला जर हव्या असतील तर कमेंट करा, म्हणजे निदान आठवड्यातनं एकदा तरी आपण एक पराठ्याची रेसिपी अपलोड करूयात. हे पहा, दोन्हीकडनं छान भाजून झाला. आता मी हा काढून घेते, गॅस बारीक करते आणि पुढचे पराठे लाटते. हे पहा, हे आपले मेथीचे पराठे तयार आहेत. टोमॅटो केचप किंवा कैरीचं केचप कशाबरोबरही तुम्ही सर्व करू शकता. मी आत्ता कैरीच्या केचप बरोबर सर्व करते. दोन्हीची म्हणजे टोमॅटो केचपची आणि कैरीच्या केचपची दोन्हीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते.